अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि ही घोषणा होताच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. कारण जर आपण पाहिलं तर यामध्ये थेट राजकीय हस्तक्षेप केला जातोय असा देखील आरोप जो आहे तो स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच जर आपण पाहिलं तर यामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या ज्या पत्नी आहेत नीलम शिर्के यांच्यासाठी राजकीय दबाव देखील या संपूर्ण यंत्रणेवर टाकल्याचा आरोप केला जातो. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जे आहेत ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका का आरोप केला जातोय. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर लगेच अशा स्वरूपाचे आरोप करण्यात येत आहेत की राजकीय दबाव कुठेतरी आम्हाला. नेमका हा राजकीय दबाव कशामुळे आपल्याला येतोय? ऍक्च्युली खरं सांगायचं तर सुरुवात सांगतो थोडीशी मी की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही साधारण माझ्या माहितीनुसार 7 का 8 वर्षानंतर होतीये आणि हे सगळं होत असताना मधल्या काळामध्ये 2017 नंतर 2021ला साधारण त्यांचा कार्यकाळ संपला होता आणि तो कार्यकाळ संपल्यानंतर 2021ला कोरोनाचा काळ सुरू झाला आणि हा कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही. त्याच्यानंतर अंतर्गत काही मागचे संचालक मंडळ जे होतं जिथं मेघराज भोसले स्वतः अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि याच्या संचालकांमध्ये बरेच वर्ष ती निवडणूक रखडलेली होती. अंतर्गत इतके वाद होते, इतके कलह होते आणि ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी ती केस हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात कसं बसं सुप्रीम कोर्टातनं आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत ही निवडणूक लावून घ्यायची प्रक्रिया आम्ही सुरू केली. ती लागली सुद्धा, पण हे सगळं लागल्यानंतर खूप वर्षानंतर ही इलेक्शन होती. आरोप प्रति आरोप खूप मधल्या काळामध्ये झाले होते. वातावरण एकदम तापलेलं होतं आणि अशा केसमध्ये अनेक लोकांनी, मग त्याच्यामध्ये विजय पाटकर असतील, क्रांती रेडकर असेल, त्यानंतर सुशांत शेलार असेल, मेघराज भोसले असेल, आनंद काळे असतील, मिलिंद आष्टेकर, अशा सगळ्यांनी वेगवेगळ्या पॅनलमधनं तो फॉर्म भरला. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये उदय सामंत यांच्या ज्या पत्नी आहेत नीलमताई शिर्के यांनी तो फॉर्म भरला आणि हा फॉर्म भरत असल्यामुळं, स्वतः मंत्र्यांची पत्नी असल्यामुळं इथे कुठेतरी राजकीय दबाव सुरू झाले. मी दोन्ही पॅनलच्या अनेक सदस्यांशी बोललो किंवा माझ्याशी सुद्धा अनेक लोकांनी संपर्क झाला की आम्हाला कुठेतरी खूप मोठा दबाव येतोय की दोन्ही पॅनल एकत्र करून कशा प्रकारे ही इलेक्शन बिनविरोध करता येईल. अशा पद्धतीचं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या इतिहासात आजपर्यंत कधी इतका मोठा राजकीय हस्तक्षेप नव्हता की जो ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर खरं तर अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र जर या संपूर्ण याच्यात पाहिलं तर अनेकांचे नाव अर्जच त्या ठिकाणी गायब करण्यात आले. बाद नाही म्हणते ना, ते गायब करण्यात आले. नेमकं काय संपूर्ण याच्या बॅकग्राऊंडला काय सुरू आहे? मी पुन्हा तेच सांगतो की ह्याच्यामध्ये नीलमताईंचा फॉर्म ज्यावेळेस पडला, अर्थात त्याच्यानंतर राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्यानंतर दोन्हीही पॅनलच्या लोकांना बोलवण्यात आलं, एका ठिकाणी बसवण्यात आलं. त्या ठिकाणी काही जणांचे फॉर्म हे भरलेच गेले नाहीत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विजय पाटकर असतील, क्रांती रेडकर असतील, त्यानंतर सुशांत शेलार असतील, आमचे दिग्दर्शक, आमचे मित्र शिरीष राणे, त्यांचाही फॉर्म त्यांनी हे केला. त्यानंतर भाऊसाहेब भोईर हे पण नेमके त्या ठिकाणी त्यांचाही फॉर्म त्या ठिकाणी काढण्यात आला. तर सांगायचा मुद्दा की खूप अशा गोष्टी झाल्या की जिथनं काही लोकांना ह्याच्यामधनं फॉर्म हा त्या ठिकाणी भरलाच गेला नाही, तो परस्परच काढण्यात आला आणि हे सगळं राजकीय हस्तक्षेप याच्यामुळेच झालेलं आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात कलाकारांमध्ये खूप मोठी नाराजी पसरली आहे. अनेक जिल्ह्यातनं, अनेक शहरातनं कलाकारांचे फोन येतात की बाबासाहेब, अशा प्रकारची एवढी मोठी राजकीय हस्तक्षेप जर असेल तर कलाकारांनी करायचं काय? एकंदरीतच आपण पाहिलं तर खरं तर महामंडळाची निवडणूक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ते अनेक दिग्गज या क्षेत्रात काम करणारे असतात, त्यांचा समावेश असतो. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते यांचा देखील समावेश असतो. शिवाय चित्रपट विश्वात काम करणारे अनेकांचं, म्हणजे दिग्दर्शक असेल किंवा काय. पण ज्यावेळी अशा स्वरूपाचा एखादा राजकीय दबाव अशा महामंडळाच्या निवडणुकीसाठी जर टाकलं असेल तर ते कुठेतरी अयोग्य वाटतं. 100% अयोग्य वाटतं. मी पुन्हा तेच सांगतो की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात आजवर असा प्रकारच घडलेला नाहीये. त्याच्यामुळं हा दोन्ही पॅनलच्या कलाकारांना
तो धक्का होता की अशा प्रकारे हस्तक्षेप घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्र त्या ठिकाणी केला की मला जी माहिती मिळाली तर काही कलाकार अक्षरशः रडले की इतका मोठा दबाव, ते पण फक्त फॉर्म मागं घेण्याकरिता किंवा बिनविरोध करण्याकरिता हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्यामुळं कलाकार कुठेतरी नाराज आहे आणि नक्कीच त्याचा परिणाम या 7 जूनला जी निवडणूक होणार आहे, जे मतदान होणार आहे, कदाचित त्याच्यावर देखील पडू शकतो. ज्यांनी अशा प्रकारे जोर जबरदस्तीने केलेत त्यांना देखील त्या माध्यमातून कितपत मतदान मिळेल कलाकारांच्या रोषाला त्यांना देखील सामोरे जावं लागणार आहे. तर ही गोष्टीची बाब देखील त्यांनी थोडीशी समजून घेतली पाहिजे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण आता निवडणूक खरं तर त्याचे अर्ज देखील भरले गेलेत. काय अपेक्षा होत्या किंवा आहेत तुमच्या, की काय व्हायला हवं होतं किंवा काय व्हावं? एकतर सगळ्यांचेच फॉर्म त्या ठिकाणी भरले गेले पाहिजे होते. कोणी असो, विरोधक असो, इकडचा पॅनल असो किंवा अजून तिसरा कुठला तरी पॅनल असो, सगळ्यांना फॉर्म भरायचा अधिकार आहे. सगळ्यांना तो घटनेचा अधिकार आहे. त्या घटनेनेच हे केलेले. तर सगळ्यांचे फॉर्म भरून 28 तारखेला त्याची काहीतरी माघार घ्यायचा तो दिवस आहे. तर त्या दिवशी सामंजस्यपणाने जर काही गोष्टी झाल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. पण असं दमदाटी देऊन आणि फॉर्म माघार घेऊन बिनविरोध करायचा अट्टहास करून अशा प्रकारे करायचं हे खरं खूप चुकीचं आहे. याच्यामध्ये निशिगंधा वाड यांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेल. त्यांनी देखील त्यांचाही फॉर्म तिथपर्यंत भरला गेला नाहीये. म्हणजे खूप विश्वासाने या लोकांनी काही पॅनलच्या प्रमुखांना ते फॉर्म कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये सबमिट करण्यासाठी तो दिला होता. पण परस्परच दोन्ही पॅनलची लोक एकत्र आली आणि त्यांनी हा निर्णय घेतला. अर्थ तुमच्या याच्यात प्रश्नातून कळतो. मला फक्त हे तुमच्याकडून उत्तर हवंय की याचा करता धरता कोणी, करता खरं होता कोणी संपूर्ण? हे तर राजकीय हस्तक्षेप आल्यामुळे आता साहजिकच आहे, तुम्हाला कळलं असेल की हे सगळं कुणामुळेच चालू आहे. आणि माझी पण त्यांना विनंती आहे की अशा प्रकारे नाट्य क्षेत्र असेल किंवा चित्रपट क्षेत्र असेल तर अशामध्ये हस्तक्षेप करणं, राजकीय हस्तक्षेप करणं तो असावा. मी असं म्हणत नाही की तो नसावा, पण तो कितपत असावा, काय मर्यादेपर्यंत असावा, तर ह्याचं देखील भान आपण सर्वांनीच ठेवलं पाहिजे. मी स्वतः आज एका राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. सुशांत शेलार त्यांच्याच एकनाथ शिंदे गटांचा तो देखील चित्रपट आघाडीचा अध्यक्ष आहे. विजय पाटकर हे स्वतः भाजप चित्रपट आघाडीचं काम बघतात. आम्हाला देखील संधी होती ना की आम्ही पॅनल उभे करू शकलो असतो. पण आम्हाला देखील कळतं की कुठं राजकारण करायचं, कुठं राजकारण नाही करायचं. नाहीतर आम्ही देखील आमचे राष्ट्रवादीचं एक पॅनल उभं केलं असतं. त्याच्यामध्ये आम्ही भाजपही घेतले असते, शिवसेनेचेही काही आम्ही कलाकार घेतले असतं आणि आम्ही एक पुरस्कृत राजकीय पॅनल उभं केलं असतं. पण आम्ही ते करण्याचं टाळलं. जी गरज खरंच चित्रपट महामंडळाला कलाकारांची आहे तर त्यासाठी ते तसंच राहावं याकरिता आम्ही फक्त एक बाहेरून सपोर्ट म्हणून आम्ही सगळा एक भाग पाहणार होतो. पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मंत्र्यांची मिसेस आल्यामुळं कुठंतरी तो राजकीय दबाव आणि त्यांचं शीटला कुठंतरी धक्का लागू नये, ते पडू नये, ते खरं व्यवस्थित तर यावं. आपण जर पाहिलं तर तुम्ही आता उल्लेख करताना या ठिकाणी शिवसेनेच्या ह्या अध्यक्षांचा देखील उल्लेख केला, प्रदेशाध्यक्ष सुशांत शेलार यांचा. तर कुठेतरी पक्षाचं देखील उदय सामंत, तुमच्याच बोलण्यातून नावाला अर्थात उदय सामंत पक्षाचं देखील ऐकत नाही असं आहे या संपूर्ण? आता मला माहित नाही की ऍक्च्युली सुशांत शेलार किंवा उदय सामंत साहेब यांचं इंटरनल त्यांची चर्चा काय झाली. कारण का हे दोन्ही पॅनल एकत्र झाल्यामुळेच सुशांतचं देखील तिकीट किंवा फॉर्म त्या ठिकाणी भरला गेला नाही असं म्हणावं लागेल. कारण का ह्या पॅनलमधले काही लोक होती ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये होती, ह्या पॅनलमधली ती पण काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये होती आणि प्रत्येकाला जागा सिंगलच आहेत. त्याच्यामुळे अर्ध्या जागा इथल्या घेतल्या, अर्ध्या जागा ह्या पॅनलमध्ये घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये सुशांत सारख्यांचं त्या ठिकाणी मरण झालं आणि त्यांना फॉर्म नाही भरता आला. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जो काही राजकीय हस्तक्षेपापोटी अनेकांचे अर्ज जे आहेत ते भरण्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे असा
थेट आरोप जो आहे तो आपल्याला बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून देखील करण्यात आलाय आणि अर्थात अनेक कलाकार देखील या संपूर्ण घटनेचा जो आहे तो निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा आरोप देखील आमचे अर्ज बाद झाल्याचा देखील त्यांच्याकडून आरोप जो आहे तो सातत्याने केला जातोय. अशा एका महामंडळाचा संबंध म्हणजे अर्थात सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या महामंडळात राजकीय हस्तक्षेप होणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा सर्वच माध्यमातून जो आहे तो निषेध केला जातोय असं म्हटलंय स्वतः बाबासाहेब पाटील यांनी. आपण जर पाहिलं तर खरं तर त्यांच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट जाणवली की या संपूर्ण याचा जो रोष आहे राग आहे तो 7 तारखेला जो होणारा 7 जूनला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करू असं त्यांनी स्पष्ट शब्दात आपल्याशी बोलताना सांगितल्याचं पाहायला मिळतंय. आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये नेमके अजून काय ट्विस्ट येणार आणि पुढे नवीन नवीन काय आव्हानं संपूर्ण आपल्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.